मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं असून सरकारला दिलेला वेळ सरकारने पाळला नाही, त्यामुळे आपण पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचा निर्धार करत आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली। गेल्या 40 दिवसांमध्ये सरकारने ठरवून देखील कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही असा आरोप मनोज जरांगे यांनी लावला आहे। अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरक्षण देण्याची भावना असून त्यांना कोणीतरी आडकाठी करत असल्याचं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं। गिरीश महाजन यांनी फोनवरून संपर्क करत मनोज जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं, मात्र त्याला मनोज जरांगे यांनी स्पष्ट नकार दिला। यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांना उपोषण करा, मात्र पाणी घेऊन करा अशी विनंती केली। त्या गादीचा सन्मान म्हणून मनोज जरांगे यांनी संभाजीराजांना आजच्या दिवसाभरामध्ये आपण पाणी घेऊ, मात्र उद्यापासून पाणी सोडू असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आपण उपोषणावरती ठाम असल्याचा निर्धार केला। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गावांमध्ये राजकीय नेत्यांना येण्यासाठी नो एंट्रीचे फलक लावण्यात आले आहेत। त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा संवेदनशील होऊ लागला आहे। विठ्ठलनगरी पंढरपुरात सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मराठा आरक्षण मिळाल्यावरच विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे। यासोबतच येत्या 28 ऑक्टोबरला अजित पवारांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मोळी पूजन होणार आहे। मात्र त्यापूर्वीच अजित पवारांना येऊ देऊ नका, अन्यथा कारखान्यात जाऊ देणार नाही असा इशारा बारामतीत मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे। तर धाराशिव जिल्ह्यात 109 गावांसह लातूर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी आणि सांगली जिल्ह्यात अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे। अशा आशयाचे फलक गावाच्या चौकात लागले आहेत। मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। त्यांच्याच आवाहनाला प्रतिसाद देत अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना नो एंट्री करण्यात आली आहे। कॅमेरामन किरण कटारेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या 2 ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचं लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे। शिर्डी साईबाबा संस्थाननं बांधलेल्या 110 कोटी रुपये खर्चांच्या दर्शन कॉम्प्लेक्स आणि जवळपास 210 कोटींच्या शैक्षणिक संकुलाचा इमारतींचं लोकार्पण पंतप्रधान मोदी हे उद्या करणार आहेत। साधारणतः 1च्या सुमारास नरेंद्र मोदी हे शिर्डी विमानतळावर दाखल होतील आणि त्या ठिकाणाहून ते हेलिकॉप्टरने थेट अकोले तालुक्यातील निळवंडे धरणावर जातील। त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते निळवंडे धरणाचं जलपूजन आणि उद्घाटन सोहळा पार पडेल। त्यानंतर त्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने शिर्डी साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर येतील। हेलिपॅडवरून ते थेट साई समाधी मंदिरात दाखल होतील। साई समाधी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर शिर्डी विमानतळाजवळील काकडी गावात जनसभा घेतील आणि या जनसभेत पंतप्रधान काय बोलणार याकडे आता जिल्ह्यासह देशाचं लक्ष लागलंय। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। अयोध्येच्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला केली जाणार आहे। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या नियोजनाची माहिती देखील पुढे आली आहे। येत्या 16 जानेवारीपासून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरू होईल आणि 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। या सोहळ्यासाठी जवळपास 7 ते 8 लाख लोक उपस्थित राहील असा एक अंदाज आहे। प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 12:20 मुहूर्त असणार आहे। शिवाय या सोहळ्यासाठी महिनाभरापासून आधीच येणाऱ्या भाविकांसाठी मोफत जेवण देखील असणार आहे। तर दररोज किमान 1 लाख लोक येतील असं नियोजन करण्यात आलं आहे। प्रसादामध्ये 2 लाडू दिले जाईल आणि हे लाडू 7 ते 8 दिवस टिकेल अशी देखील व्यवस्था करण्यात आली आहे। रोज 50,000 भाविकांना महाप्रसादाचं जेवण दिलं जाईल असा हा भव्य सोहळा अयोध्या नगरीमध्ये होणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एनसीईआरटीच्या शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये आता इंडियाऐवजी भारत या शब्दाचा वापर करण्यात येणार आहे। भारत या शब्दाच्या उल्लेखाच्या प्रस्तावाला एनसीईआरटी कडून मंजुरी देण्यात आली आहे। पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या एनसीईआरटीच्या 19 सदस्यांच्या समितीने
हा प्रस्ताव ठेवला होता। यापुढे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERTच्या पुस्तकात इंडिया हा शब्द दिसणार नाही। या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द पुस्तकात असणार आहे। NCERTच्या पुस्तकात इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे। आता NCERTची पुस्तके छापली जातील तेव्हा या पुस्तकांमध्ये भारत शब्दासोबत प्राचीन इतिहास या शब्दाच्या ऐवजी शास्त्रीय इतिहास हा शब्द वापरण्यात येईल। NCERTच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने शालेय पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करत आहेत। गेल्या काही दिवसांपासून इंडिया आणि भारत या नावांच्या उल्लेखावर देशात वाद सुरू आहे। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिनरचे निमंत्रण पाठवल्यानंतर देशाचे नाव बदलण्याबाबत चर्चा सुरू झाली होती। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा राज्यमंडळाच्या पुस्तकांमध्ये अशा प्रकारे भारत या शब्दाचा वापर करण्याआधी एक समिती गठीत केली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे। त्यामुळे NCERTच्या या निर्णयानंतर इतर राज्यातील बोर्डांमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहावं लागेल। कॅमेरामन अनिल संगारेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। रब्बी हंगामासाठी खतावरील सबसिडी कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। शिवाय युरियाच्या किमतीमध्ये वाढ होणार नसल्याने यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं रब्बी हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतासाठी 22,303 कोटी रुपयांच्या अनुदानास मंजुरी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली आहे। जगभरात DAPच्या किमती वाढल्या असताना देशातील शेतकऱ्यांना 1,350 रुपये प्रति पोती दराने DAP मिळत राहील अशी माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे। Rabi season from 1st October till 31st March 2024. The subsidy will continue because the international prices, when it goes up, the government doesn't want that it should impact our farmers in the country. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या खताच्या किमतीचा भारतातील शेतकऱ्यावर परिणाम होऊ देणार नाही असा निर्धार केंद्र सरकारनं केला असल्याचं सुद्धा ठाकूर यांनी सांगितलंय। कॅमेरा पर्सन पप्पू मोहरकर सह गोविंद शेळके, ABP माझा, बीड। इस्रायल हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच आहे। सेन्सेक्स हा 523 अंकांनी घसरत 64,049 वर बंद झालाय, तर निफ्टी 160 अंकांनी घसरत 19,122 अंकांवर बंद झाल्याचं पाहायला मिळालं। मागील 5 दिवसांपासून ही पडझड जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। जागतिक बाजारात अनेक प्रमुख देशांच्या एक्सचेंजमध्ये झालेल्या पडझडीचे परिणाम देखील भारतीय शेअर बाजारावर दिसत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री देखील आज होताना पाहायला मिळाली। अमेरिकन बॉन्ड यील्ड सर्वात उच्चांकी स्तरावर गेल्यानं हे पडझडीचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे। मध्य पूर्वेतील भूराजकीय परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव हे 90 पार गेले आहेत। अशात भारतीय शेअर बाजारावर देखील त्याचा दबाव दिसतोय। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह अभिषेक फ्रॉड, ABP माझा, मुंबई। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी ओला, उबर, स्विगी आणि झोमॅटोवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक बंद पाळला होता। कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून हा बंद पाळल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं। दिवस रात्र ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर या मोबाईल ॲपवरून प्रवासी सेवेसह खाद्यपदार्थांची डिलिव्हरी घरबसल्या मिळते। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ओला, उबरवर काम करणाऱ्या चालकांची संख्या ही 1.5 लाखांच्या जवळ आहे, तर स्विगी, झोमॅटो, पोर्टरवर काम करणाऱ्या डिलिव्हरी करणाऱ्या तरुणींची संख्या ही 30,000च्या आसपास आहे। मात्र या कर्मचाऱ्यांचे ID ब्लॉक करण्यापासून असंख्य अडचणींकडे कंपनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत समस्या सोडवण्यासाठी भारतीय गिग कामगार मंचाकडून बंद पाळण्यात आल्याची माहिती संघटनेच्या डॉक्टर केशव क्षीरसागर यांनी दिली आहे। आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनलेल्या या ॲप बंदीमुळे काही लोकांची गैरसोय झाली खरी, पण हे ॲप्सच जर बंद झाले तर नक्की मोठी अडचण निर्माण होऊ शकते। कॅमेरामन विजय राऊतसह देव्यानी अदलाबादकर, ABP माझा, पुणे। माजी खासदार निलेश राणे यांना अखेर आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतर आपण निवृत्ती मागे घेत असल्याचा निर्णय निलेश राणे यांना जाहीर केला आहे। दसऱ्याच्या दिवशीच अचानकपणे निलेश राणे यांना राजकीय निवृत्तीची घोषणा केली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। मंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गचे पालकमंत्री असूनही काही कामं जाणीवपूर्वक करत नाहीत अशी दबक्या आवाजात निलेश राणेंच्या गोटात चर्चा होती। त्यात निलेश राणे आगामी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, पण त्यांच्या विरोधात रवींद्र चव्हाण हे ठाकरे गटाच्या वैभव नाईकांना रसद
सतत पुरवतायत अशीही राणेंच्या गोटामध्ये चर्चा आहे। यामुळं निलेश राणेंनी कंटाळून राजकीय निवृत्तीची घोषणा केली। यानंतर पहाटे तातडीनं रवींद्र चव्हाणांनी राणेंच्या निवासस्थानी जाऊन निलेश राणेंची भेट घेतली। त्यांच्यासोबत तब्बल 3 तास चर्चा केली। यानंतर राणे आणि चव्हाण एकत्र गाडीनं फडणवीसांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्यात बैठक पार पडली। याच बैठकीत निलेश राणेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला। निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत कलह नको, दोन्ही नेत्यांनी एकत्रितरित्या काम करा असे आदेश देखील देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना दिल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे। कॅमेरामन अनिल पवारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। ललित पाटीलच्या कार प्रकरणी आता पोलिसांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे। या प्रकरणी नाशिकचे माजी महापौर पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे। ड्रग माफिया ललितचा ड्रायव्हर सचिन वाघनं घराजवळ लपवलेलं तब्बल 40 कोटींचं 20 किलो ड्रग जप्त करण्यात आला आहे। तर दुसरीकडे या सगळ्यांशी संबंधित अनेक बड्या राजकीय नेत्यांचा संपर्क असल्याचे आरोप प्रत्यारोप राजकीय वर्तुळात होत असतानाच नाशिक पोलिसांनी एका वाहन चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। 2015 मध्ये ललितच्या सफारी कारचा अपघात झाला होता। ही कार सिडकोतल्या बडदेनगरमध्ये एका गॅरेजमध्ये पडून होती। गॅरेज मालकाकडे चौकशी केल्यानंतर पोलीस एका वाहन चालकापर्यंत पोहोचले आहेत। हा वाहन चालक काही वर्षांपूर्वी माजी महापौरांसाठी काम करत असल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान या वाहन चालकाच्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर आलं आहे, यामध्ये आणखी कुठले कुठले कनेक्शन्स आहेत हे तपासाअंती स्पष्ट होणार आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। अदानी हटाव धारावी बचाव असे आंदोलन गेल्या अनेक दिवसापासून धारावीत स्थानिकांकडून केले जात आहेत। पण मात्र याच्या पलीकडे आता काहीतरी नवीन चित्र धारावीत पाहायला मिळतंय। यामध्ये स्थानिकांनी धारावीचा विकास झाला पाहिजे व पुनर्वसन झाला पाहिजे यासाठी आता बॅनरबाजी करायला सुरुवात केलेली आहे। काही स्थानिकांनी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये धारावी विकास झाला पाहिजे, आता नाही तर कधी नाही असे बॅनर जे आहेत ते ठिकठिकाणी धारावीत पूर्ण लावण्यात आलेले आहेत। काही स्थानिक संस्थेमार्फत सुद्धा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवास होता, पण आमचा 19 वर्ष वनवास झालेला आहे धारावीकरांसाठी, पण आमच्या काही घेण्या देण्याचा सरकार अजून झाला नाहीये। जितने भी आए अभी होने वाला है सेक्टर बोल के इतने साल से हम लोग बचपन से सुन रहे कि बिल्डिंग में जाएंगे, बिल्डिंग हुआ ही नहीं। येणाऱ्या दिवसात पुनर्वसन होणार की नाही, रिडेव्हलपमेंट धारावीचं होणार की नाही हे पाहणं खूप नक्कीच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन हेमंत कदमसह मी फैसल तांडेल, एबीपी माझा, मुंबई। मागील काही दिवसांमध्ये राज्यभरात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। कांद्याच्या निर्यात शुल्कावरती 40% वाढल्यानंतर राज्यातल्या सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर जे आहेत ते घसरलेले होते। सध्या सोलापूरच्या बाजारात कांद्याची स्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी आपण सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो। शेतकरी आणि व्यापारी आपल्यासोबत आहेत। बाजाराची स्थिती नेमकी काय आहे सादिक बाबांजी मला सांगा। बाजारात आवक कमी आहे सध्या, म्हणजे शेतकरी पैसे मालच नाही। ते 6-7 महिने झाले शेतकऱ्यांना माल ठेवलेला, ते कांदा नासून गेला आहे। सध्या बाजारात या टायमाला नवीन कांदा 100 ते 150 गाडी कांदा येत होता, आज रोजी फक्त 20 ते 25 गाडी कांदा आलेला आहे। ह्या दिवसात त्याला 90 रुपये दरवर्षी भाव मिळतो, त्यामुळे आता सरकारने ह्याची उलटी दखल घेतली पाहिजे। निर्यात शुल्क अजून चालू केलं पाहिजे, आम्हाला भाव बऱ्यापैकी मिळाला पाहिजे, तेव्हा केव्हा तरी आमच्या हातात 10-5 रुपये मिळतील अशी आमची विनंती सरकार। बाजारात कांद्याचे भाव जरी वाढलेले असले तरी शेतकऱ्यांचे भाव परवडणार नाहीत। कांद्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे, त्यामुळे कांद्याची घट झाली आहे वजनामध्ये आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानच आणि वजन भरत नसल्यानं बाजारात जरी भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांना फायदा होणार नाही अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे। कॅमेरा पर्सन युग अगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।